हाय, हॅलो, वेलकम. कसे आहात मंडळी? आजच्या या पॉडकास्टमध्ये मी अर्चू मुकेश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे लोकशिवाय मनमोकळा कटा. आज आपल्याकडे जे व्यक्तिमत्व आलेलं आहे त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच, त्याचबरोबर लेखिका, फाउंडर, डायरेक्टर आणि टीचर सुद्धा आहेत. आणि ही अशी स्वप्नांना रंग देणारी अभिनयाची साधिका म्हणजेच आपली राधिका. तर राधिका, तुझं खूप खूप स्वागत. आणि तू एका शब्दावर इथे आलीस त्याच्यामुळे खरंच खूप आनंद झालाय. मनापासून तुझं आमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मलाही आनंदच आहे. आणि काय म्हणतेस, म्हणजे कसं वाटलं मग तुला इथे आल्यावर? या ठिकाणी पुण्यात या बाजूला स्टुडिओ आहे अशी माझी कल्पना नव्हती. मला असं वाटलं की मी एक्झॅक्टली कुठे चालले, गल्ल्या नेतायत मला रस्ते. आणि मग एका ठिकाणी पोहोचल्यानंतर इथे आत आल्यानंतर प्रचंड सुंदर आणि वेल इक्विप्ड असा स्टुडिओ तुमचा आहे. तर मला खूप छान वाटलं. आणि स्नेहलशी बोलल्यानंतर मला असं कळलं की ती खूप ॲम्बिशियस आहे आणि तिला अजून पुढे पुढे बऱ्याच गोष्टी करायच्या आहे. ओनर्सना पण अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनात आहेत. तर खूप सकारात्मक गोष्ट आहे. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. थँक्यू. ऍक्च्युली आपल्या या सेगमेंटमध्ये आपण आधी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो काही गिफ्ट देऊन. वा. तर आजकाल म्हणजे तुला माहितीये की लोक खूप असं, म्हणजे आपणही इव्हन खूप असं सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्दी खायचं असतं. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्या मुलांना देताना पण आपण बघतो की काहीतरी हेल्दी जायला पाहिजे, कशातूनही काहीही असू देते. तर मग असंच ऍक्च्युली आम्ही तुला एक खूप छान हेल्दी आणि होममेड, त्यापेक्षा आपण म्हणतो ना आपल्या आई आजीकडून आलेल्या ज्या रेसिपीजनी आपण ज्या गोष्टी बनवलेल्या असतात, तसं आमच्या मॅडमनी पण एक आम्ही A2 म्हणजेच गिरगाईचं तूप, घरगुती तूप तुला आम्ही गिफ्ट म्हणून देतोय. तर तू बघशील ते काय. नशिबाने ते तेल नाहीये, ते तूपच आहे. तर लोक तेल लावतात, तुम्ही तूप देतात. वाह! म्हणतात हे तूप ऍक्च्युली बिलोना वितळी आहे. अच्छा, थँक्यू. वाह! आणि माझा एक होममेड चॉकलेट फॅक्टरी ब्रँड आहे. तर हे गोड पोळाने आपण तू बघ करूया की मी गोड चॉकलेटचा बघ की इमान देतो तुझ्याला. लवली. सो इंडो वेस्टर्न मिक्स. येस. म्हणजे जे आहे ते सगळं घरगुती होममेड, वाव. ज्याच्या मागे आपण सगळे आता सध्या धावतोय. थँक्यू सो मच. चालेल. तर चल मग आपण आता आपल्या गप्पांना सुरुवात करूया. मला एक सांगशील, तुझं डेली रुटीन काय असतं? हो, ब्रेझी रुटीन इज माय डेली रुटीन. ठीक आहे, सकाळी उठल्यापासून काय करते हे सांग? विचित्र असतं, वेडं वाकडं पण असतं आणि तितकंच शिस्तबद्ध सुद्धा असतं. म्हणण्याचा अर्थ प्रत्येक दिवस हा जसा 10 to 5 जॉब करणाऱ्या लोकांचा असतो की धावत धावत चालत जायचं, बस पकडायची, ऑफिस करायचं आणि मग परत यायचं, घरचं सगळं सांभाळायचं आणि मग झोपी जायचं. अशातलं काहीच होत नाही. हो, म्हणून मी म्हटलं की क्रेझी, वेडं वाकडं खरंच. म्हणजे सकाळी लवकर उठणे हा तर नियमच आहे आमच्या घरच्या लोकांचा. तर 6, कधी कधी 7 उठावंच लागतं. मला 5 वाजता उठायला आवडतं. तर मोस्टली मी आठवड्यातून 4 दिवस तरी 5 वाजता उठते. उगाच उठते, काहीच कारण नसतं, पण आवडतं म्हणून. म्हणजे ती सकाळी उठायची तुझी सवयच आहे आधीपासूनची? हो, पहाटे उठण्याची सवय. मला आवडतं प्रचंड. सकाळचा वेळ जो असतो आणि एक कप हातात आणि आकाशाकडे बघणे, हो रे, मला प्रचंड भीषण आवडतं. खरंच. आणि ते मोकळं सकाळचं आभाळ म्हणजे खूप छान वाटतं. आणि पुण्यातलं वातावरण खूप छान. सकाळची थंड हवा. येस. मग एक्सरसाइजना वेळ देणे, हं. मेडिटेशन आणि लिहून काढते आजचा दिवस कसा असणार आहे किंवा आदल्या दिवशी रात्री ठरवलेलं असतं ते आज होणार आहे का, परत एकदा विचार करून परत ते लिहून काढते. मग त्याप्रमाणे काही काही फोन कॉल्स असतात, ते माझे 11च्या आधी, 9-10 नंतर असे सुरू होतात. ओके. आणि मग म्हणजे तू तुझ्या काम जे आहे डेली रुटीन मधलं, जे व्यावसायिक किंवा हे सगळं 11 पासून चालू करतेस तुझं? हो, म्हणजे मी साधारणतः 11 नंतर फोन करा असं सांगते. आमच्याकडे बरेच जण असंच करतात. आणि 11 नंतर माझं जे सगळं स्वतः करता जो वेळ असतो, घरच्यांसाठी जो वेळ असतो, तर तो आटपते. आणि मग 11 ते रात्री 11 पर्यंत चालूच असतं काम. बिझी शेड्यूल, एकदम बिझी शेड्यूल. तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की तुम्ही फिटनेसला जास्त प्राधान्य देता. हो. मग तुम्ही असं डाएट म्हणून काही फॉलो करता का? नो डाएट इज माय मंत्रा. म्हणजे अरे वा, ओके.
डाएटिंग हा शब्द जो आहे ना, त्यामध्येच आपण इतका विचार करायला लागतो, की मला हे खायचंय, ते खायचं नाहीये, हे करायचंय, ते करायचं नाहीये आणि त्यामध्येच आपण थकतो. मला असं वाटतं आणि त्यामध्ये फार विचार केल्यामुळे मला असं वाटतं, की आपण न खाताच आपण खूप गेन करतो, की राहतो. असं बरेच वेळा पाहिलं पण गेलं. ती एक आपल्याला भीतीच असते ऍक्च्युली. तर मला माझ्या आजीने मला सांगितलं होतं, की उत्तम खा, वेळेवर खा. वेळेवर खाणं होत नाही, मग सगळे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. पण उत्तम चांगलं ते अ, A2 गाईचं तूप हे मी हमखास रोजच खाते, रोजच. तूप लावल्याशिवाय मी पोळी किंवा वरणात तरी तूप असतातच. हो. तूप, दही, लोणी, खजूर, बदाम हे एवढं खायचं असं जे खुराक म्हणून. खुराक. पण सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण, मध्ये बऱ्यापैकी वेळ, 2 तास अगोदर संपवायचं सगळं जेवण वगैरे करणं. तर हे डाएट असतं आणि बाकी काहीही दिलं तरी चालते. बालपणाच्या गोष्टी ना आपल्या अशा असतात की आपण त्या कधीच विसरत नाही आणि आपण जेव्हा आठवणी काढतो ना आपण त्याच्यामध्ये रमून जातो आणि परत असं वाटतं की तेच आयुष्य राहिलं पाहिजे. तर उगाच मोठे झालो तर आपण आणि मग त्याच्यानंतर तू नाटकाकडे वळलीस. नाही नाही, लहानपणापासूनच. लहानपणापासूनच मी नाटकात काम करत आले. म्हणजे बालनाट्यापासूनच माझी सुरुवात झाली, माझा प्रवास. मला जर तुम्ही विचाराल, की तुम्हाला कुठल्या अभिनेता किंवा नेत्रीकडे बघून तुला असं वाटलं किंवा कुठलं नाटक बघून तुला नाटकात काम करावंसं वाटलं, तर मला असं वाटतं असं माझ्याबद्दल झालं नाही, कारण माझ्या घरातच नाटकाचे कडू मला मिळाले माझ्या वडिलांकडून. आणि तो प्रवास नकळत झाला. म्हणजे मी 6 महिन्याची असताना स्टेजवर होते. म्हणजे माझी बाहुलं नाही पडली कारण मला चालता येत नव्हतं. पण मला बाळ म्हणून घेतलं होतं आणि त्याचा प्रकाश माझ्या तेव्हापासून मला वाटतं चटक लागली असं ते हो ऍक्च्युअली. आणि मग एकानंतर एक एका मांजरीचं काम केलं मी. एक पात्री प्रयोग होता. मनी माऊ त्याचं काम केलं आणि तिथनं टाळ्या मिळाल्या सगळ्यांच्या. नंतर कौतुक केलं, बक्षीस मिळालं. मग मला लक्षात आलं, की हे काहीतरी दिस इज समथिंग तरी छान आहे, हे आपल्याला आवडतंय. हो. आणि आपलं एवढं भरभरून कौतुक होतंय मेन म्हणजे. आणि लहान वयात त्या कौतुकाचं आपल्याला खूप असं खूप मोठं असतं आपल्यासाठी. ते आपल्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवतंय किंवा सगळ्या गोष्टी करताय. हो. तेव्हा ते वाक्य होतं माझ्या तोंडी. भोळी मनी माऊ मी, भोळी मनी माऊ. ना बस तेव्हा मला माहिती नव्हतं भोळं म्हणजे काय, भोळी म्हणजे काय असतं. तुम्ही हे कोणत्या वयात हे काम केलं होतं? हे 3.5 वर्षांची होते. पण माझा फोटो आहे आणि मला काही फ्लॅशेस आहेत त्याचे. ओके. ते आठवतात. नंतर 5 वर्षाची असतानाही परत तोच भोळी मनी माऊचं. म्हणजे तुम्ही 3.5 वर्षाची असतानापासून हो. ऑन द स्टेज काम करता. येस. मग त्याच्यानंतर कॉलेज आणि हे सगळं लाईफ कसं होतं? येस. कॉलेज वॉज मेमोरेबल, फंटॅस्टिक. म्हणजे प्रत्येकाचं कॉलेज हे अविस्मरणीयच असायला हवं. माझं पण होतं. पण एकच दुःख असं माझ्या बाबतीत असं आहे, की माउंट कार्मेल स्कूल मुलींची शाळा होती. 11वी-12वी मुलींचीच कॉलेज होतं. बीटेक हॉटेल मॅनेजमेंट केलं तेव्हा सुद्धा मुलींचंच होतं. हो रे. आणि त्यानंतर मी IITचा कोर्स करायला अहमदाबादला गेले होते. तर तिथे पण मुलीच होत्या. तर मला वाटलं येस नाव आय विल सी हाऊ बॉईज टॉक आणि हो ना. त्यांच्याबरोबर मजा येईल मला. कॉलेजसारखं वातावरण मिळेल. पण तो अनुभव माझा राहिला. मला असं वाटतं इकडून तिकडून कळायचं, की तो तुझ्या प्रेमात आहे, तो तुझ्या मागे आहे. ते माझ्या मागे लागणं वगैरे असायचं, की यु नो. हो ना. ते आवडते ती एक मजा मेरी किरण वगैरे वगैरे असं काही झालं नाही, पण अशी मुलं होती तेव्हा. होती आणि म्हणजे तो आपला काळ असा होता ना, की ते बघ तो तुझ्याकडे बघतोय. तो तुझ्याकडे लाईन म्हणजे लाईन मारतो हा शब्दापेक्षा तो तुझ्याकडे बघत होता. या गोष्टीला खूप जास्त हे उचलून धरलं जायचं त्यावेळेला मुलीमध्ये मोस्टली. कोण तुझ्याकडे बघतं आणि कोण माझ्याकडे बघतं. एक तिचं ना लफडं आहे. असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा प्रकारच ना. एकतर लग्न करा डायरेक्ट किंवा मग अफेअर झालं तर त्याला अफेअर हा शब्द नव्हताच. लफडं आहे. तिला तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? माझं अरेंज मॅरेज आहे. अरेंज कसे काय वगैरे सांगू शकता आम्हाला एक्सपिरियन्स? हो, का नाही, त्याच्यात काय लपवड आहे. तर माझा बॉयफ्रेंड होता तसं सांगितलं. त्यानंतर तो अमेरिकेला निघून गेला. मग मी अब मैं क्या करू, मेरी जिंदगी तो खराब. अशा टाईपची होती. पण लग्न मात्र मला नक्की करायचं होतं आणि ते पळून जाऊन वगैरे अजिबात नाही. आई-वडिलांच्या संमतीनं करायचं होतं. आणि मग त्याला आधी विचारलं मी, "तू करतोयस का माझ्याशी लग्न?" असे डेस्परेट नाही का ती क्वीनमध्ये असते, "कर लो मेरे साथ शादी." आहे अशा वगैरे टाईपचं मी त्याला विचारणा केली. अमेरिकेला फोन लावायचे. ते तेव्हा काय म्हणतात डिस्टन्सियस
वाले ते असे मिसिओ आणि ISD कॉलचे असायचे. ते आईला माहिती असायचं आई पप्पांना की ही फोन करायला जातीये वगैरे, पण त्यांना ते आवडत नव्हतं की माझ्या मुलीला म्हणजे तो लक्ष देत नाही माझ्या मुलीकडे. मग ते जमणार नव्हतंच, कारण त्याला आय डोंट नो मला तो कमी लेखत होता का खूप स्वतःला समजत होता. मग मी ठरवलं की नाही, आई वडिलांच्या आनंदासाठी आणि बेकार थोडी भेटणार असं आयुष्य म्हणजे एकदम अशी मजनू नव्हते मी. मग मी ठरवलं की करायचं, म्हणून आई वडिलांना सांगितलं की माझ्याकरता, म्हणजे त्यांनी मला विचारलं शोधा म्हणलं की 2-3 कांदे पोह्यांचे कार्यक्रम झाले असतील, मीच जाऊन पोहे खाल्ले त्यांच्याकडे. अरे बापरे. त्यांना असं वाटलं की मला सगळं हॉटेल मॅनेजमेंट केलंय म्हटल्यावर येत असं, आणि त्यांनी बोलवलं होतं, पण त्याला थोडा प्रोसेस लागतो, म्हणजे एकदम तुम्ही कोणाला हो नाही म्हणू शकत. त्यामुळे 5 जणांना मी नाही म्हटलं, आणि मग हे स्थळ आलं आमच्या ओळखीचंच होतं, देशपांड्यांचं. सगळे एकमेकांना ओळखत होते, खूप ओळखी निघाल्या पण. आणि याला मी पाहिलं होतं माझ्या काकाकडे अहमदाबादला, पण माझ्यापेक्षा 6 महिन्याने मोठा आहे नीरज. लग्न होईल असताच मी कधी असा विचार केला नव्हता. 5 एक मुलं होती माझ्या बघण्यात. ही काय म्हणतात, हस्बंड मटेरियल आहे, तो हस्बंड मटेरियल. पानती अरे बापरे, किरायचे ना मी कारण 5 जणांना असं डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे आम्हाला माहिती होतं की याला मी आवडते, असंही माहिती होतं. तर मग त्यांनी विचारल्यानंतर मी 8 दिवसांचा वेळ घेतला. परत एकदा फोन कॉल केला की तुझं काय विचार आहे, तर तो नाही म्हणाला. मग मी नेव्हर लुक्ड बॅक. आजपर्यंत आता तो कुठे काय करतोय, कसा आहे, कोणाबरोबर आहे, काहीच माहिती नाही, काहीच नाही. म्हणजे एक आपल्या त्या काळातल्या भाषेनुसार आम्ही म्हणजे की गेला उडत डन अँड असं. तर राधिका, तू आता सांगितलंस की म्हणजे तू 6 महिन्याचं बाळ असतानापासून रंगभूमीवरती आहेस ही. तर मग मला एक सांग, जेव्हा असं नाटक आपण लाईव्ह नाटक करतो आणि टीव्ही म्हणजे कॅमेरा, स्टेज कॅमेरा आणि हा कॅमेरा, तर दोन्हीमध्ये तुला काय फरक जाणवला असं? अरे बरीच 2 वेगळी माध्यम आहेत ही, आणि त्यावरचा अभिनय हा वेगळा करावा लागतो. याची कल्पना मला होती, कारण आपण निरीक्षण करतो तेव्हा लक्षात येतं की हातवारी करतोय तेव्हा त्याचे हात दिसत नाहीये, पाय दिसत नाहीये, आणि एवढाच भाग दिसतोय. सो 1 एक्सप्रेशन इज इक्वल टू 1000 वर्ड्स ऑर एटलीस्ट 100 वर्ड्स. सो तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही इथनं बोलायचंय, जे सांगायचंय ते इथनं सांगायचंय, आणि बाकीचा भाग तुमचा दिसत नाहीये शरीराचे. तर याचाच माध्यम करून, फक्त चेहऱ्याचा माध्यम करून तुम्हाला अभिनय करायचा आहे. शिवाय कोणाला दाखवायचंय, किती वेळ दाखवायचंय, कसं दाखवायचंय, हे संपूर्णतः सिनेमॅटोग्राफर आणि डिरेक्टरवर अवलंबून असो. मग तुम्ही कितीही चांगला अभिनय केला, कुठल्याही वाक्य चांगल्या पद्धतीनं बोललात, तरी सुद्धा जर तुमच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ किंवा महत्वाचं कॅरेक्टर असेल, तर त्याची रिॲक्शन त्या डायलॉगला त्याच्याकडे वळवली जाते. तसं नाटकात होत नाही. नाटकात कम्प्लीट कॅनव्हास दिसतो, आणि तुम्ही ठरवता की तुम्हाला काय बघायचंय आणि कोणाला बघायचंय आणि किती वेळ बघायचंय. त्यामुळे ते माध्यम हे कलाकाराचं माध्यम असतं. हे माध्यम जे आहे ते दिग्दर्शकाचं, मी चित्रपटाबद्दल बोलते, आणि लेखनाचं माध्यम हे सिरियल आहे. कारण लेखक जर चांगला असेल तर सिरियल चालते. अर्थात अभिनय एखाद कमी जास्त असेल, 19-20 असेल, तर ते चालवून घेतात, कारण इट्स अ डेली सोप. सो ते किती वापरायचं, किती दाखवायचंय, हे गृहीतच धरलेलं असतं प्रेक्षकांनी सुद्धा, की आपल्याला परत त्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे कलाकारासाठी नाटक हे माध्यम जास्त कठीण आहे. पण मग ते सोपं आहे का कॅमेरावरचं, तर तेही तितकंच कठीण आहे. बरोबर. पण मनं जिंकायची असतील तर त्याला पूर्णतः मोकळीक ही नाटकात मिळते, आणि तो तिथे काय करतो याला रिटेक नाहीये. इथे दिग्दर्शकाला किंवा सिनेमॅटोग्राफरला कसं किती दाखवायचंय, कसं पोचवायचंय, त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे मी जेव्हा नाटकात लहानपणी काम करायचे किंवा अजूनही करते, तेव्हा हातवारे करत करत बोलायची सवय आहे. आणि त्यांनी म्हटलं की तू हातवारे करू नकोस मला पहिल्या सीनला. मला कळे ना की असं का बरं, कारण हातवारे केल्याशिवाय आपण अभिनयच नाही करू शकणार कसे आपण, असंही मला वाटायचं. कारण नाटकात त्याचा उपयोग करून करायचं असतं, कारण हजाराव्या प्रेक्षकाला तुम्ही त्याच्याकरता करताय असं वाटण्यासाठी थोडे लाऊड एक्सप्रेशन्स असतात द्यावे लागतात. तसंच कॅमेरा समोर असताना ते आपल्या इथपर्यंत त्याचा
साऊंड असतो. म्हणजे ओके बर अशा पद्धतीने बोलले तरी आवाज जाणार आहे तुमचा. किंवा असं केलं तरी सुद्धा ते पोचणार आहे. पण जेव्हा मी कॅमेराच्या बाहेर थिएटरमध्ये करते तेव्हा असं करावं लागेल लाऊड. पण मी हेच कॅमेरा समोर केलं तर ते प्रचंड अंगावर येऊन जाईल. तर याचं भान कलाकाराला ठेवणं गरजेचं आहे आणि तो ठेवतो. सुरुवातीला मला पण कठीण गेलं 1, 2, 3 शॉट समजायला. मग एकदा ते माध्यम तुम्हाला कळणं गरजेचं आहे. एकदा कळलं की मग तुम्ही त्याचे राजा होऊ शकता, राणी होऊ शकता. पण हे खूपच अवघड आहे कारण कॅमेऱ्यासमोर म्हणजे तू जसं सांगितलं की आपला इथे असतो टोन तो आणि नाटकात आपण एकदम लाऊड असतो. तर दोन्हीकडे मॅच होणं किंवा ते ऍडजस्ट करणं स्वतःला हे खूप अवघड आहे. आणि नाटकातून एकदम जर कोणी याच्यामध्ये गेला कॅमेऱ्यासमोर तर म्हणजे नाहीच करू शकत. नाही ना झालंय असं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा टीव्ही आला 93, 92, 93 साली झी चालायला लागलं. झी टीव्ही अगदी सुरुवातीला मी बघितलं. त्यामध्ये खूप लाऊड ऍक्टिंग करायचे आणि आता तुम्ही बघाल तीच माणसं किंवा त्यावरच काम करणारी माणसं ही सटल काम करतात. इझिली स्वाभाविक सहज फार प्रयत्न न करता. तर हा माध्यमाचा फरक आहे. आणि आता तुझा जो हे झाला आपला बालनाट्य महोत्सव झाला मागच्या महिन्यामध्ये. तर तू जे षटकोन केलं होतंस तर मग षटकोन आणि हे जे सी.आर. रामचंद्र स्वयंवर हो तर मग याच्यामध्ये काय फरक आहे सांगशील का? दोन्हीमध्ये षटकोन हे नाव माझ्या मुलीने दिलं. बऱ्यापैकी मुलगी देते किंवा माझा नवरा काय ठेवायचं याचं नाव तर ते दोघं देतात ठरवतात. 6 एकांकिका त्यामध्ये मी लिहिलेल्या दिग्दर्शित केलेल्या आणि निर्मिती पण माझीच होती. पण त्यामध्ये 75 मुलं होती आणि वर्षभर चाललेला क्लास त्याचं सादरीकरण शेवटाला 6 एकांकिकांचं सादर करून प्रेक्षकांसमोर पोचवायचं होतं नाटक. तर ते षटकोन म्हणजे 6 एकांकिका एकत्र अशा आम्ही सादर केल्या आणि खूप मोठा कार्यक्रम होता तो. साधारण 5 एकांकिका बसवायच्या त्या 75 वेगवेगळ्या धाटणीच्या मुलांना घेऊ ते वेगवेगळ्या ठिकाणच्या मुलांना घेऊ बसवून त्याचं सादरीकरण हाऊसफुल आम्ही केलं. ऍक्च्युली 75 हा काउंटच एवढा आहे ना की आपण इमॅजिनच नाही करू शकत की 75 मुलांना कसं शिकवलंस तू. ते तुझ्यामध्येच तो स्पार्क किंवा ती एनर्जी असणार आहे एवढी म्हणजे 75 मुलांना शिकवण्याची. असे बरेच आहे काम करणारे बालनाट्यासाठी. असं नाही मला सांगता येणार की पण तेव्हा एकांकिका होत्या त्या म्हणजे प्रत्येक एकांकिकेमध्ये 15 ते 20 अशी मुलं होती. सियावर रामचंद्र की जय कम्प्लिटली आउटराइटली डिफरंट आहे. त्याचं कारण असं की त्या महानाट्यामध्येच 75 मुलं आहेत आणि कथा ही रामायणाची आहे, रामाची आहे, प्रभू श्रीरामांची आहे आणि ते पण लेखन आणि दिग्दर्शन आणि माझंच आहे. पण ते मला सुचलं होतं ते लॉकडाऊनच्या वेळेला आणि त्याचे आम्ही लाईव्ह ऑनलाईन प्रयोग 4 केले बद्ध अभिवाचनाद्वारे. तर मग लक्षात आलं की याचं आपण महानाट्यात त्याचं रूपांतर करू शकतो. दुर्गा झाली गौरी नंतर मला असं आठवत नाही की कुठलं महानाट्य अशा या स्तरावर कोणी केलंच नाहीये. त्यानंतरचा दुर्गा झाली गौरी माझं पहिलं महानाट्य जे नागपूरला माझ्या वडिलांनी बसवलं श्री संजय पेंडसे आणि मग त्याचे प्रयोग आम्ही 50 प्रयोग केले आणि त्या आठवणी असतातच आणि परत त्याला कुठेतरी मुलांनी केलं पाहिजे. कारण बालनाट्यातनं जे आपण शिकतो ते बाल महानाट्यातनं शिकत नाही शिकत. कारण महानाट्यामध्ये बरेचसे ज्या भूमिका एकालाच निभवायच्या असतात. खेळमेळीचं वातावरण असतं, सांघिक विचार केला जातो. बऱ्याचशा मॅनेजमेंटच्या गोष्टी या मुलांना तिथे शिकायला मिळतात आणि कला सादर तर होतेच शेवटाला. त्याचंही प्रेशर घेऊन किंवा न घेऊन सेलिब्रेशन म्हणून नाही उत्सवात साजरा करता येतो. सियावर रामचंद्र की जय हे हिंदी बालमहानाट्य हिंदी का यावर लगेचच विचारणार मला. कारण आता सध्या खूप भाषेवरनं खूप चाललंय की मलाही खूप ट्रोल केलं जातं हिंदी का शिकवते, इंग्लिशमध्ये आल्या मोठ्या इंग्रज आळल्या किंवा हिंदी मधनं का नाटक शिकवते जेव्हा तू पुण्यात राहतेस. मला असं वाटतं की भाषा ही माता असते, आई असते. कोणाची? माझी आई मराठी आहे
दुसऱ्याची कोणाची दुसरी भाषा असू शकते, जिचा अपमान अवमान करणं आपलं काम नाही. त्याला कदाचित तुम्ही प्रेम नाही करू शकणार तितकं, पण त्याचा मान सन्मान तर राखलाच पाहिजे. आणि भाषा मला वाटतं जास्तीत जास्त मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजे. का म्हणून फक्त हिंदीच किंवा दुसरी कन्नडा शिकवा, संस्कृत शिकवा. अगदी मी म्हणते की इंटरनॅशनल भाषा आली नाही तरी एक वेळ चालेल, कारण ती फार बोलली जाणार नाही. पण परप्रांतीय भाषा ही आपण निश्चितच कधी ना कधीतरी जाऊन भेटून बोलणार आहोत. हो, मध्यंतरी एक असा आणखीन एक विषय आला होता की बाहेरच्या लोकांनी मराठी ही भाषा यांच्या अभ्यासक्रमात ठेवली पाहिजे, कारण बरेच लोक हे मुंबई पुण्यात जॉब घेण्यासाठी येतात. काय हरकत आहे? करेक्ट आहे. कारण जर तुम्ही तिथून इथे येणार असाल आणि इथली भाषा जर तुम्हाला लहानपणीच तुम्ही शिकलात एक एक्स्ट्रा लँग्वेज म्हणून, तर मग इथे येऊन त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. इथल्या लोकांना तुम्ही त्यांचे वाटणार आहात, लवकरच तुम्ही आत्मसात कराल. जसं तुम्ही आता पाहता लहान मुलं खूप टीव्ही, फोन, मोबाईल याच्याकडे वळले, तर तुम्हाला त्या मुलांना नाटकापर्यंत आणणं ह्याच्यासाठी काय चॅलेंजेस फेस करावं लागतात? त्यांना कसं तिथपर्यंत आणावं लागतं? मी मुलांना नाही पाहत फारसं, ते नंतर पाहते. त्या अगोदर मी आई वडिलांना पाहते. ओके. त्या सतत रील्स मध्ये असतात, सतत फोनवर असतात, सतत कोणाशी ना कोणाशी तरी बोलत असतात. मग त्याचं अनुकरण जर मुलांनी केलं तर त्यांचं काहीच चुकलं नाही. बरोबर गोष्ट. दुसरी गोष्ट, आई वडिलांनी थोडं मोठं व्हायला हवंय. हो. मुलांनी आणि लहान राहायला हवंय. आई वडील कधी मोठे होतील? जेव्हा ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतः करता आणि लहान मुलांसाठी वेळ देण्याबद्दल सकारात्मक आणि ठोस काम करतील. म्हणजे जो दॅट विल टर्न इन टू काय म्हणतात आपण रिझल्ट. तर तसं काम होत नाही. आई वडील हे आजचे प्रचंड बिझी आहेत. हो. पण मुलांना मी कधी आणू शकते? हो. मुलांना आणण्याबद्दल किंवा त्यांना आणावी लागत नाही. त्यांना रॅडी दिसली, मला रॅडी म्हणतात सगळे, त्यांना रॅडी दिसली की ते धावपळ करत येतात माझ्याकडे. आणि त्यांना माहिती आहे की ही जी आहे ना, ही कोणीतरी मजेशीर आहे, गंमतशीर आहे आणि हिच्याकडे गेल्यानंतर आपल्याला मजा धमाल येणार आहे आणि आपण बरंच काही नकळत शिकणार आहोत. आणि आता ह्याच्यातून एका मी सेन्सिटिव्ह विषयाकडे जातोय राधिका. आता जो पहलगाममध्ये अटॅक झाला, तर तिथे जी ही लहान मुलं होती त्यांनी हे सगळं चित्र पाहिलं, तर तुला काय वाटतं, म्हणजे काय प्रतिक्रिया देशील तू या सगळ्या गोष्टींवर? हो. तसंच मला लॉकडाऊनच्या वेळेला वाटलं होतं, तसंच आत्ताही वाटतंय. आत्ता एक मी एक व्हिडिओ पाहिला त्या मुलाचा. तो असं अगदी निर्विकार चेहरा ठेवून आणि असं काय म्हणतात तर इमोशन्सलेस असा तो सांगत होता की माझ्या बाबांबरोबर काय झालं, माझ्या आईने काय केलं आणि मग मी काय केलं. मग सरकारबद्दल तू काय म्हणशील? सरकार तो गई ना, असं तो म्हणतो. सरकार तो गई ना, उनको पता ही नाही की वो यहाँ तक आए, पहलगाम तक, ऊपर तक. तो सरकार तो गई असं त्याचं म्हणणं होतं की बेसिकली आता तुम्हाला कोणी विचारणार नाही असं त्याचं इथून सांगणं होतं. आणि त्याचा विश्वास म्हणजे सुटला की नाही, आता नाही होऊ शकत त्यांच्या पलीकडे काही. पण त्याही पलीकडे जाऊन अजून एक त्याच्यानंतरचा प्रश्न जो कट केला त्या व्हिडिओमध्ये, आपल्या क्लिप्स मिळतात आपल्याला पूर्ण वेळाने, तर एका पत्रकाराने विचारलं की आपको फिर से जाने को अच्छा कैसे लगेगा वहां पे? अच्छा लगेगा कि नहीं? कैसे लगेगा आप अगर वहां पे गए तो? आप जाएंगे क्या वहां पे परत? हा काय प्रश्न आहे? हा असा विचारतात प्रश्न लहान मुलाला. ज्याचे वडील तिथे गेले, थोडंसं डोकं जागेवर ठेवून विचारा. तुम्ही विचारताय प्रश्नातून प्रश्न निघतोय, पण भान ठेवा. त्या मुलाला असं विचारा ना की फिर से आपको जाने के लिए अच्छा लगेगा, आप जाएंगे क्या वहां पे? काय हा प्रश्न आहे? आणि तो मुलगा असा त्यानंतर संपली ती सभा, काय कॉन्फरन्स. आणि त्यानंतर तो मुलाचा चेहरा नंतर मी बघितला, तो कॅच केला, तर तो फारच केविलवाणा झाला होता. आणि तोपर्यंत तो निर्भीड होऊन बिंदासपणे सांगत होता की काय काय आपल्या बरोबर झालेलं आहे. आता माझा तरुण भारताला लेख आला, दर आठवड्याला एक लेख असतो, तर बालरंगभूमीवरच त्यावर त्यालाच तो बरोबर दर रविवारी येतो. आणि त्याच्यात विषय असा आहे, रंगभूमी ते युद्धभूमी. हो, असा तो हे दिलाय, मी शीर्षक दिलाय त्याला. मुलांना वीररस हा प्रचंड आवडतो, 9 रसांपैकी. कारण त्यामध्ये
दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा विजय एवढी छोटीशी कन्सेप्ट घेऊन तुम्ही नाटक बसवलं कधीही फेल जाणार नाही. आणि त्यांना आतूनच वाटतं की चांगल्या लोकांचं हे चांगलंच व्हायला पाहिजे आणि वाईटाचं वाईटच व्हायला पाहिजे. आता आपण त्याच्यात भेसळ घालून नाही, मग त्यामध्ये बरेचसे बॉलिवूडचे पण असे आले की ॲनिमल फॉर एक्झाम्पल किंवा असं की वाईट असलं तरी त्यांना त्यांची बाजू आपण समजून घेतली पाहिजे. अरे इतकी समजून घेतली पाहिजे की त्याला आपल्याला ते आवडायला लागतात आणि जो चांगला आहे त्याच्याबद्दल आपण विचारच करणं सोडून देतो. असं नाही होऊ शकत ना. नाही होऊ शकत असं. त्याची एक कुठेतरी हे आहे, सीमारेषा आहे. तर तुम्ही ओलांडून जाऊन मग परत येऊन की नाही आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे आतंकवादी तो किती प्रेमळ पण होता त्याच्या आई वडिलांबरोबर असेल असे नका. त्याच्याशी माझा काय संबंध माझ्या लोकांना मारलं ना त्यांनी, मग त्याकरता शिक्षाही झालीच पाहिजे. ही मुलांना प्रचंड आवडते आणि मग मुलं यातून शिकतात, मुलं बघतात, मुलं अलेक्सा सारखे ऐकत असतात आपल्याला. आणि आपण काय बघतोय, कोणाशी बोलतोय, कसं वागतोय, कसं बोलतोय, त्यामुळे मोठ्यांनी मोठं होणं गरजेचं आहे. जेव्हा आजूबाजूला मुलं आहेत, कुठलेही विषय काहीही दाखवा, काहीही टीव्हीवर बघा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणारं एक मराठी हे होतं, काय म्हणतात, सिरियल चालली. मी म्हणलं मी माझ्या मुलीबरोबर हे नाट्य नाही बघणार सिरियल. हिला आत्तापासून मी खतपाणी का घालू? नाही सगळं दिसलं पाहिजे, सगळं उघड असलं पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते ना. तर ते मर्यादेचं भान आपण ठेवलं पाहिजे मुलांबरोबर काम करता. लॉकडाऊन मध्ये पण असताना हेच कुठलाही कार्यक्रम, कुठलीही गोष्ट ही लहान मुलांनी, बरेच जणांनी मोठमोठ्या तत्वज्ञान सांगणाऱ्या आणि बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आपल्याला कसं वागायचंय मोठ्यांना, पण लहानांनी कसं वागायचंय हे कधी कोणाही सांगितलं त्यावेळेला नाही सांगितलं. मी सांगितलं माझ्या परीने खारुताईचा वाटा. त्याकरता त्यांच्याकरता मी त्यावेळेला कुठलेही पैसे न घेता आईवडिलांकडून त्यांच्याकरता 20 दिवस मी एक उपक्रम चालवला आणि त्यातूनच मला ऑनलाईन नाटक शिकवता येतं हेही कळलं. पण हे आपण प्रत्येकाने असं करायला पाहिजे, कारण मुलं हिरमसून गेली ना, मुलांनी त्यांचा सच्चेपणा सोडला, मुलं मोठ्यांसारखी वागायला लागली ना, तर या जगाचा शेवट निश्चित आहे, तो जवळ आला असं समजूया. तू जसं हे म्हणालीस की म्हणजे आपल्याला सगळ्या टीका किंवा या सगळ्या गोष्टी होतात, पण आता अतुल कुलकर्णी सर गेलेत आणि ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे तिथून लाईव्ह जाऊन सगळ्यांना सांगतात की हे आपलं काश्मीर आहे आणि आपण इथे या सगळ्यांचं. तुझं काय मत आहे, म्हणजे अतुल कुलकर्णी सर जे करतायत ते योग्य आहे? हा, योग्य आहे, करू शकतात ते. त्यांना वाटलं ते तिकडे गेले आणि त्यांनी आपल्या तिकडे काश्मीरी मुस्लिम किंवा काश्मीरी हिंदू यांचा बिझनेस खराब होऊ नये म्हणून ते तिकडे गेले, याकरता त्यांचं कौतुकच आहे. ओके. मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता, ज्या किटी पार्टीच्या बायका होत्या. हम सब यहाँ पे बहुत मजे कर रहे हैं, ऐसी छोटी बड़ी बातें तो होते रहती है, कुछ नहीं हुआ, कल वो आतंकवादी आए थे, अभी वो चले गए, अभी हम मजा कर रहे. अरे ही काय वेळ आहे ते सांगण्याची? दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी जरा शांत घ्या, जरा गप्प बसा. तुम्ही मजा करताय, तुम्हाला जगाला सांगायची गरज आहे. आता ज्या दुःखात आत्ता देश आहे त्या दुःखातनं बाहेर पण आलेलं नाही आणि तुम्ही जे करतात ते इतरांना आवडेल का नाही याचा तुम्हाला फरक पडत नसेल, याकरता तुम्ही जर जात असाल की मला दाखवायचंय, अजेंडा घेऊन जात असाल आणि त्यात तुम्ही सक्सेसफुल राहिलात आणि लोकांनी तुम्हाला अप्रिशिएट केलं, तर मला असं वाटतं की तुम्ही सक्सेसफुल होतात. ते करणं गरजेचं होतं. पण जेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला शितूच करणार आहे तुमच्यावर, तेव्हा तुम्ही असे प्रकार करताच का? बरोबर आहे. आणि घाई काय आहे? घाई काय? हो, थांबा, इथे युद्धाच्या गोष्टी सुरू आहे. तुम्ही पाकिस्तानांबरोबर क्रिकेट खेळता, मी क्रिकेट नाही बघत, मला नाही फरक पडत. कोणी म्हणलं की तू मॅच, माझा नवरा बघतो, सगळ्यांबरोबरच्या बघतो, पाकिस्तान बरोबरच्या पण असं. मी तुम्हाला लिटरली सांगते, माझ्या सोलो ट्रॅव्हलला आत्ता गेले होते आधी कैलाशला, तिथनं मग मी वाघा बॉर्डरला गेले. वाघा बॉर्डरला माझा मी व्हिडिओ पण काढला, मी इथे मजेत आहे, हे छान आहे, पण मला ते आवडलं नाही असं मी व्हिडिओ केला. पण मी म्हटलं की मी तेही टाकायला नको. मला वाघा बॉर्डरचं जे काय ते प्रदर्शन होतं अजिबात म्हणजे अजिबात आवडलं नाही. ते बंद झालं, उत्तम गोष्ट आहे. त्यानंतर त्यांचे बिझनेस बंद पडले, पण आतलेच लोक होते ना त्यांना मदत करणारे. बरोबर आहे. मग आधी त्याची शहानिशा झाली पाहिजे. कोणी केली आहे मदत? इथल्याच लोकांनी केलेली आहे. ते आपल्याशी खूप गोड बोलतात, पण त्यांचा आतला अजेंडा काय आपल्याला कळत नाही. आपण मूर्खच ठरत आलेलो आहे, कारण आपल्याला आपल्या भाषेविषयी, धर्माविषयी जाज्वल्य अभिमान नाहीये.
आणि एक कलाकार म्हणून जेव्हा मी असं बोलते तेव्हा म्हणतात गप्प बस, हो कशाला बोलते, तुला काम नाही मिळणार. मला नाही, मला कामं माझ्या पोटापुरती आहेत आणि मी समाजाचं भान ठेवून काम करणारी आहे. मग त्यामध्ये 2 कामं मला कमी मिळाली तर मला चालणार आहे. पण माझ्या हातून चांगलं काम घडलं पाहिजे, चांगल्या लोकांबरोबर काम घडलं पाहिजे, याला मी प्राधान्य देते. आज मी जशी वागते, बोलते, चालते, विचार करते, खाते, पिते, ही सगळी माझी लहान विद्यार्थी माझं बघत असतात. माझी आई मुलगी माझ्याकडे बघत असते. मग इथे काहीतरी कोणाबरोबर काहीतरी कसं तरी विचित्र वागायचं आणि मग तिला सांगायचं की घरचे संस्कार असे नाहीयेत. असे नाही. राधिका देशपांडे म्हणून बिहाइंड द सीन तुम्ही कशा असता? बरोबर आहे. समोर गीता किंवा देविका, नंतरची राधिका, हा प्रश्न खरं तर माझ्या को आर्टिस्टना तुम्ही विचारायला पाहिजे. पण मी कशी वाटते हे सांगणं कठीण आहे. पण रिलॅक्स असते मी खूप. नाही, पण शांत असते. म्हणजे बेसिकली जी मी स्क्रीनवर दिसते त्याच्या अगदी विरुद्ध असते. म्हणजे असं नाही की तिचा स्वभाव जो मदतीचा आहे तर तो मी मदत करत हे भाग नाही. पण म्हणण्याचा अर्थ असं की ते जे देविकाचं जे होतं की आय एम ऑन इट अँड आय एम रेडी, अशा टाईपची नसते. मी जरा आपल्यात राहणारी मुलगी आहे आणि खूप खूप सॉफ्ट स्पोकन आहे. मी फार अशी मिक्सअप पण होत नाही. मी फोकस माझ्या रोलवर करत असते. त्यामुळे सीन जरी असले तरी 7-8 मिनिटाचे जरी सीन असले तरी त्याच्याकरता 9 तास मी शांत बसून असते. मला खूप गमती जमती सेटवर करता येत नाहीत. जरा वेगळी आहे मी. कारण मग बरेच जण सांगत असतात ना, आम्ही सेटवर ही मजा केली, ती मजा केली, किंवा बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला बरेच कलाकार मस्ती करताना दिसतील, पण त्या मस्तींमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही, कारण मी नाहीच केली अशी फारशी मस्ती. बऱ्यापैकी सुरुवातीला मला प्रेशरही खूप असतं की मी कसं करतेय. दडपणाखाली पण मी काम करते. अननोन दडपण दिग्दर्शकांनी दिलंय किंवा को आर्टिस्टने दिलाय अशातलाही भाग नाही. मलाच जोपर्यंत मी सापडत नाही आणि मला जोपर्यंत मी सॅटिस्फाईड नाहीये माझ्या कामाशी, तोपर्यंत मी कोशातच असते. म्हणजे थोडक्यात अशी की साधी सोपी आणि बरं राधिका आहे. येस, अगदी. म्हणजे ते फोटो काढून सेल्फी काढून टाकणे असंही मला फारसं जमत नाही. मग त्या स्पर्धेत नकळत शिरून एखाद दुसरा तुम्हाला माझा फोटो दिसेल याच्यावर गुगलवर, पण तसा माझा फारसे फोटोज पण येत नाही. आणि आय लाईक टू बी प्रोफेशनल. आय लाईक टू कम ऑन टाइम, गो ऑन टाइम आणि बिहेव वेल, रिस्पेक्टफुली, प्रेमाने आपलं काम करून घरी जाणे असं मला खूप जबाबदारीचं काम वाटतं. आणि ते काही लोकांना सहज जमतं आणि ते बिनधास्त असतात. तर मला नाही जमत. मला का नाही जमत माहित नाही. या सगळ्यातून मग तुम्ही मी टाइम कसा स्पेंड करता तुम्ही स्वतःसाठी? आय जस्ट लव्ह माय मी टाइम आणि मी त्याला प्रायोरिटी देते. म्हणजे माझी मुलगी, माझा नवरा त्यांना पण सांगते की आय वॉन्ट माय मी टाइम. याबद्दल लोक म्हणतील की काय एवढं काय मी टाइम आहे. पण मला यात इव्हेंच्युअली नंतर लक्षात आलं वयाच्या 35व्या वर्षानंतर की आपल्याला कुठेतरी हरवल्यासारखं पण झालं की आपण सतत काम करतोय, चांगलं काम करतोय, पण अजून पुढे काय, आणखी नक्की काय. त्यातूनच मला बालनाट्यासाठी आयुष्यभर काम करण्याची गुरुकिल्ली मिळाली. मी ती शोधून काढली की हेच मला करायचंय. आणि त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आतली जी अभिनेत्री आहे माझ्यातली, जी तिला खास आहे की तिला करायचंय का नाही, अभिनय करायचाय, परफॉर्म करायचाय, तर त्याकरता मी काम शोधत असते. पण बालनाट्य मी कधीच सोडणार नाही याही निश्चयाला मी टाइम मधनच पोचलेले आहे. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जर कोणासोबत असं काम करायचं, कोणी डीमी ऍक्टर किंवा डीमी ऍक्ट्रेस असं कोणासोबत करायचं असेल तर तुम्ही कोणाबरोबर काम करता? मला डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदींबरोबर काम करावं असं वाटतं. चाणक्य मधले. नंतर मला आशुतोष राणांबरोबर काम करावं असं वाटतं. मला अमिताभ बच्चन बरोबर तर निश्चितच ग्रेट आयडॉल आहे. पण या दोघांबद्दल असं खूप वाटतं की मला असं काम मिळायला पाहिजे, बोलायला मिळालं पाहिजे, त्यांना बघायला मिळालं पाहिजे. असं क्रेझी आहे हीच रे. कारण
ते जे म्हणजे ज्या पद्धतीने ते त्यांचं स्क्रीन प्रेझेन्स आहे आणि ज्या आर्तता आहे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये आणि आणि खूप शिकण्यासारखं आहे. खूप मोठी लोक आहेत ही. जरा वेगळी असतील म्हणजे एकदम क्यूट आणि हँडसम नसतील. पण आता थोडंसं फनी वेकडे जाऊयात. ओके. तर आमचा जो आहे रॅपिड फायर तुला माहितीच असेल. पण आपण त्याला रॅपिड फायर नाही म्हणत. हा. आमच्याकडे म्हणतो की गडबड गॅलरी. अच्छा. आम्ही त्याला गडबड गॅलरी म्हणतो. अरे बापरे, मी कुठे रडते. ओके. तर गडबड गॅलरीमध्ये तुझं खूप स्वागत आहे. जिथे विचार न करता उत्तरं उडवायची. ठीक आहे? हो. तर स्टार्ट करायचं? तुम्हाला अजिबात विचार करायचा नाही, फटाफट उत्तर बापरे, ऑन द स्पॉट काढून ठेवायचं. हां. ठीक आहे. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, फेवरेट फूड? पाणीपुरी. फेवरेट फर्स्ट क्रश? अरविंद स्वामी. फेवरेट क्रिकेटर? धोनी. ओके. बिगेस्ट फिअर? नो फिअर. नो फिअर. नो. ग्रेट ग्रेट. सिक्रेट टॅलेंट? धडाडी वृत्ती वगैरे जे आहे ते सगळं आता कळलेलं आहे बऱ्यापैकी. आय कॅन कुक वेल. आता आपण थोडासा वेगळा सेक्शन आहे. कॉफी की कटिंग चहा? कटिंग चहा. मोदक की पुरणपोळी? मोदक. नाटक की चित्रपट? नाटक. बॉलिवूड की हॉलिवूड? दोन्ही नाही. शेवटचं, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दोन्ही नाही. ओके, चालेल. तर याच्यानंतर अजून एक थोडीशी मजा आहे आपल्याकडे. त्या सेगमेंटचं नाव आहे बोंबलायला लावणारे प्रश्न. बोंबलायला लावणारे प्रश्न. प्रश्न म्हण किंवा कोड म्हण. बोंबलायला विचारात टाकणार आहे. अच्छा, विचारात. असा सेगमेंट आहे. तर एक कोड आहे, तू त्याचं आन्सर देशील. मुलीकडे ना अशी एक गोष्ट आहे जी तिच्या लग्नाच्या आधीही तिच्याकडे असते आणि लग्नानंतरही तिच्याकडे असते, पण लग्नाच्या दिवशी तिच्याजवळ नसते. अशी कोणती गोष्ट आहे? आधी तिच्याकडे असते आणि नंतर लग्नात त्या दिवशी नसते. विचार कर थोडा. अरे बापरे, अरे खूप साधं सोपं आहे असं. म्हणून म्हटलं मी बोंबलायला लावणारी प्रश्न किंवा कोडी म्हणजे सौ नाही रिलेटेड आहे. आलेत तुम्ही जवळ. बोंबला. ऍक्च्युअली नवरा नाही. नाही, आधीच असतो नवरा आपल्याकडे. नवरा नाही. प्रियकर म्हणजे वगैरे नाही. प्रियकर तुम्ही मागे जरा आन्सरच्या जवळ आले होते, तिथून थोडस पुढे. एकदा प्रश्न परत विचारावा. हे बघ, मुलगी लग्नाच्या आधी एक गोष्ट आहे जी तिच्या लग्नाच्या आधीही तिच्याकडे असते आणि लग्नानंतरही तिच्याकडे असते, पण लग्नाच्या दिवशी तिच्याकडे नसते. नाही नाही माहिती. सांगू? आडनाव. गॉड. खरंच आहे. तर अजून एक म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी फ्रीज मध्ये ठेवली तरी पण गरमच असते? आईस्क्रीम. नाही, गरमच राहते. फ्रीज मध्ये ऍक्च्युअली आईस्क्रीम पोटात गेल्यानंतर ते गरम असते. आता तू ऑलरेडी काही उत्तर आम्हाला दिलेली आहेस. तुझं माझं डोकं ठेवलं तर त्याचं गरमच होऊस. कायम तापलेलं असतं का? हा, नाही, कायम असं ऊर्जेने भरलेलं आणि जिथे ऊर्जा आहे तिथे गरम मसाला. तुम्हाला जर 3 जणांना कोणाला पार्टीला बोलवायचं असेल तर तुम्ही कोणाला बोलवसाल? ओ पार्टी. लेट्स हॅव पार्टी. पार्टी असं म्हणजे पार्टी असं सेलिब्रेशन जेव्हा आपण घरातल्या घरात जेव्हा असं करतो ना, ते मला फार आवडतं. पण असं कुठल्या याच्यामध्ये जाऊन डिस्को पब किंवा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाची पार्टी एक वेळ चालेल, पण अशी पार्टी नाही करतात. म्हणजे पार्टी म्हटलं की ती पार्टी आटकते ती.
जेवायला बोलवायला आवडेल, निश्चित आवडेल. 3 जण मला असं वाटतं, मी कारणं सांगते ह्याची. नरेंद्र मोदींना जेवायला बोलवायला आवडेल. श्री श्री रविशंकर यांना आवडेल. आणि आता ते शक्य नाही, पण जर झालं असतं तर माझ्या दिवंगत आजीला जेवायला बोलवलं असतं मी, शक्य झालं असतं तर. आणि आता ती नाहीये, समजा ती नाही येऊ शकली त्या पार्टीला मूर्त स्वरूपात, तर माझ्या सगळ्या बालकलाकारांना, बालनाट्यातल्या बालकलाकारांना घेऊन पार्टी करायला आवडेल. आणि हे 3 कॉम्बिनेशन का बरं? तर मला असं वाटतं की खूप काम करतायत सध्या नरेंद्र मोदी आणि हे सगळेच म्हणजे आपले नेते. आणि एवढं भीषण वातावरण आहे, त्यामध्ये ते अर्धवट अबुधाबीची तिकडची मीटिंग सोडून 75 वर्षाचा म्हातारा येतो आणि लगेचच मीटिंग घेतो आणि तात्पर्याने काम करतो, त्यावर विचार करतो, त्यावर भाष्य करतो. मला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही असं म्हणतात. जरा थांबा आणि जरा 2 घास माझ्या हातचे खा. श्री श्री रविशंकर यांना, कारण मी खूप असे आध्यात्मिक आहेत. बाहेर मी अशी लोकांना माहितीये की अशी हॅपनिंग मैत्रीण वगैरे अशी, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने मेडिटेशन करावं. आणि गुरुजी माझ्याबरोबर आले आणि माझ्याबरोबर बसले 2 मिनिटं, तर ती माझ्यासाठी पार्टी आहे. आणि आजी असती तर आजीने अनेक गोष्टी मला लहानपणी माझ्या आजीबरोबर राहणं खूप होतं. आणि ती वारली तेव्हा मी नव्हते तिच्याबरोबर. तर मला असं वाटतं की काही गोष्टी अशा अर्धवट राहिल्या तिला सांगायच्या. आणि मग ती आली, जेवली माझ्या हातचं, तर तिला छान वाटे. छान. आणि ती नाहीये, तर मग या लहान मुलांबरोबर मी इतकी रमते, तर प्रत्येक दिवस माझा सुट्टीचा दिवस असतो लहान मुलांबरोबर नाटक बसवताना. तर तेच म्हणतात, "डॅडी हम कब पार्टी करेंगे, डॅडी आपण कधी मजा करूया, कधी पार्टी करूया." तर मला असं वाटतं मी त्यांना जेवायला बोलवीन. राधिका, आता सध्या जो हा फेमिनिझम हा विषय असा खूप गाजतोय, तर तुझं काय मत आहे या विषयावर? ते महिलांच्या सुरक्षितता किंवा एकूणच एकूणच बघता काय वाटतं तुला? आपण आधीपासूनच खूपच भाग्यशाली आहोत की आपल्याला स्त्री जन्म मिळाले. हेच आपलं अहोभाग्य आहे मी तर म्हणेन. ही सगळ्या गोष्टी आपल्याला खरं सांगायच्या तर फार कष्ट करावे. म्हणजे आताच जो माणूस जो काम करतो, पुरुष जो काम करतो, ज्या पद्धतीने काम करावं लागतं त्यांना, तर तसं आपल्याला काही बंधन नाहीये. आपल्याकडे फार गोड अशी घर सांभाळण्याची जबाबदारी लहानपणापासून दिली आहे. काही बायका असतात माझ्यासारख्या ज्यांना घराच्या बाहेर जाऊन काम करावं असं वाटतं. त्याची पण मुभा तुम्हाला दिलेली आपल्या समाजाने. हवं तसं वागायची जबाबदारी दिलेली आहे. हवं तसं परिधान करण्याची जबाबदारी दिलेली आहे. भारतातलं मी बोलतेय. आणि त्यामध्ये विचार करण्याची आणि विचार मांडण्याची पण तुम्हाला, मी हे शहरी बोलत असेल कदाचित, शहरातल्या याच्यासाठी. पण बदल हा हळूहळू होत असतो. आणि तसंच गावाखेड्यातल्या राहणाऱ्या मुली जर सहन करतायत काहीतरी, अबला आहेत, तर त्याकरता आपणही थोड्याफार फरकाने जबाबदार आहोत. बरोबर. जसं आपण शिकलोय की नाही आम्ही ऐकत, नाही आम्ही आमच्या मनासारखं करू, आम्ही आमची इथे मतं मांडू, आम्ही आम्हाला वाटतं तसं करू, पण वाटेल तसं करेपर्यंत आपली मजल पोचलेली आहे. आपण कुठेही पुरुषांबरोबर स्पर्धा लावायला सुरू केलेली आहे, जे की अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं की स्त्रीत्व त्यामध्येच आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या काउंटर पार्टला तितकंच आदर सन्मानानं वाढवताय, मोठं करताय. आणि एक आई म्हणून आपली जबाबदारी होते की जसं तुम्ही मुलीला वाढवलंय तसंच मुलाला वाढवायचं. माझ्याकरता नियम होता 7च्या आत घरात, माझ्या भावाकरता नियम होता 10च्या आत घरात. तर माझं तेव्हा आईबरोबर प्रचंड भांडण व्हायचं की मी का 7 वाजता परत, का बाकी मुलांना का 10 वाजता. मुलगी जर 10 वाजेपर्यंत थांबली असती तर कुठेच काही मिसहॅप झाला नसता. आणि मुलींना ती ओव्हरऑलच आपल्याला ज्या पद्धतीने वाढवलंय, तर आपण दुसऱ्यांना असा हवा तसा त्रास देत नाही ते मनासारखा त्यांना जसं वाटतो तसा. पण पुरुषांना आपण उगाचच वर्चस्व आपणच दिलेलं आहे आई म्हणून किंवा घरातल्या लोकांनी म्हणून. मग मुलं काहीतरी विचित्रपणा करतात आणि मुलगी त्याच्यामध्ये सामील होते म्हणा, किंवा तिला ओढलं गेलं जातं, किंवा रडली, झाला कोणावरही संशय घ्यायचा. माझं म्हणणं आहे की नियम हा सगळ्यांसाठी सारखा असावा.
तुमच्या या संपूर्ण जर्नीमध्ये तुम्ही कोणाबद्दल असं थँकफुल फील करता? बाप्पा, देव बाप्पा, प्रभू श्रीराम, गणपती बाप्पा, माझे आई वडील, माझे गुरुवर्य श्री श्यामराव जोशी, संजय पेंडसे माझे वडील, माझे सासू सासरे. आपण घरच्यांनाच आपण प्रेफरन्स देऊया. हो. आणि माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, ज्यांनी माझं जग खूप सुंदर ठेवलंय. हो, छोटं असेल माझं, पण छान आहे, सुंदर आहे. आजच्या या सेक्शनमध्ये, आपल्या या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त कोणता पार्ट एन्जॉय केला असते? मला तुम्ही दोघी माझ्याशी बोलता हा पार्ट मला जास्त. अरे वा, हे ऍक्च्युली आमच्यासाठी आलेलं आहे. छान आहे, तू इथे छान सिंपल सहज प्रश्न विचारताय आणि एका मैत्रीच्या नात्यातून विचारताय, हे जास्त महत्वाचं आहे. प्रश्न तर तेच इकडून तिकडून सारखेच येत असतात, पण ज्या पद्धतीने देवाणघेवाण होते आणि ते तुम्ही प्रोसेस एन्जॉय करता याला महत्व आहे. आणि मी तुमच्या बरोबर प्रचंड एन्जॉय केलंय. तर तुम्ही केलं की नाही प्रेक्षक किती? खूप केलंय एन्जॉय, खूप बघायचं. तुम्हाला आमचा शिवाय स्टुडिओ कसा वाटला? खूप छान वाटला. खूप छान सेटअप आहे. एकतर सांगवी आहे ना हे? हो, सांगवी. सांगवीमध्ये हा आहे. लांब जायची गरज नाही, गावात जायची गरज नाही, किंवा अजून अगदी नावाजलेल्या ठिकाणी जायची गरज नाही, कारण तुम्हाला इथे पूर्ण सेटअप इक्विप्ड आहे. तर नावारूपाला येतच असतात नंतर नंतर गोष्टी. हो, तुम्ही इथे नक्कीच या. तुम्ही सगळ्यांना आग्रह करीन या माध्यमातून. एक शेवटचा प्रश्न आता. आज हे जे काही आपलं बोलणं झालं, आपली चर्चा, गप्पा सगळ्या झाल्या, तर ह्याच्यातून किंवा एक आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देशील, काय सल्ला किंवा संदेश देशील? आपल्याही पेक्षा पलीकडे जाऊन आपण एक या भारताचे नागरिक आहोत. आत्ताच्या सिनारिओमध्ये देव, देश आणि धर्मासाठी आपण काम केलं पाहिजे. मग ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधलं असो किंवा कुठलंही असो, या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपण सुजाण नागरिक म्हणून कार्यरत राहायला पाहिजे. एवढं जरी केलं आणि आपल्या घरच्यांना जरी आपण आनंद देऊ शकलो आणि आपला आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये टिकवून धरू शकलो, तरी पुष्कळ आहे. तसंच करा. चला, थँक्यू. तू आज आलीस इथे आमच्या स्टुडिओ लोक शिवाय स्टुडिओला भेट दिलीस. खूप खूप मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. थँक्यू स्नेहल. थँक्यू सो मच.